लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिक्षेत्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक ग्रामीण आणि जळगाव जिल्ह्यालगत असलेल्या गुजरात आणि मध्य महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागातील चेकपोस्ट आता सक्रिय झालेले आहे। या ठिकाणी कारवाईचा धडाका सुरू आहे। चेकपोस्टवरील कर्मचाऱ्यांनी मद्यासह गुटखा आणि अंमली पदार्थांची तस्करी रोखत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला। परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बीजी शेखर पाटील यांनी नाशिक ग्रामीणसह धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार सीमावर्ती भागातील चेकपोस्टवर 24 तास पोलीस बंदोबस्त आहे। त्यानुसार गुजरात सीमेवर अवैध मद्य तस्करी प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी 12, धुळे पोलिसांनी 2 आणि नंदुरबार पोलिसांनी 10 गुन्हे दाखल केलेले आहेत। 40,59,460 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला। तर गुटखा तस्करी प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी 8 आणि नंदुरबार पोलिसांनी 6 गुन्हे दाखल करीत 1,13,07,898 रुपयांचा गुटखा जप्त केलेला आहे। त्याचप्रमाणे मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर अवैध मद्य तस्करी प्रकरणी जळगाव आणि धुळे पोलिसांनी प्रत्येकी 2 आणि नंदुरबार पोलिसांनी 3 गुन्हे दाखल करत 66,07,068 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला। तर गुटखा तस्करी प्रकरणी 5 गुन्हे दाखल करीत 37,43,596 रुपयांचा गुटखा जप्त केलेला आहे। अंमली पदार्थ प्रकरणी 3 गुन्हे दाखल करत 45,99,100 रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। तर गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत आंतरराज्यीय समन्वयक बैठक झालेली आहे। या बैठकीत ठरल्यानुसार 3ही राज्यांच्या सीमावर्ती भागात एकूण 55 चेकपोस्ट उभारण्यात आलेल्या आहेत। त्यात धुळे जिल्ह्यातील गुजरात सीमेलगत 3, मध्य प्रदेश सीमेलगत 6, तसेच नंदुरबार जिल्ह्यातील असलेल्या गुजरात सीमेलगत सर्वाधिक 21 आणि मध्य प्रदेश सीमेलगत 5, नाशिक ग्रामीण मधील गुजरात सीमेलगत 13 आणि जळगाव जिल्ह्यातील मध्य प्रदेश सीमेलगत 7 चेकपोस्ट उभारण्यात आलेल्या आहेत। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।